नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. स्वर्गीय शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने रंगपंचमी निमित्त रंग बरसे या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अपंगत्व आणि HIV वर मात करून आयुष्याशी 2 हात करणाऱ्या लहान अनाथ मुलांच्या आयुष्यात 4 क्षण आनंदाचे जावेत या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं होतं. शहर आणि परिसरातील विविध सामाजिक संस्थांमधील सुमारे 500 मुलांनी यात सहभाग घेऊन रंगपंचमीचा आनंद लुटला. या मुलांबरोबर काही मराठी कलाकारांनीही सहभाग घेतला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई, सेवामित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते, उदय जगताप, कुमार रेणुसे, नितीन पंडित आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनाथ आणि अपंग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना शैक्षणिक साहित्य आणि धान्य वाटप करण्यात आलं. याशिवाय मराठवाड्यातील गारपीटग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांना धान्य देऊन मदत करण्यात आली. रंग बरसे, अरे रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, ओ रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे. थारी में जो ना परोसा, सोने की थारी में जो ना परोसा, अरे सोने की थारी में, हाँ सोने की थारी में जो ना परोसा, अरे खाए गोरी का यार बलम तरसे, रंग बरसे, ओ रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे, रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे. लोकशाहीमध्ये अनेक सुधारणा होणे आवश्यक आहे, त्याचा नागरिकांच्या जाहीरनाम्यामध्ये समावेश करावा असं मत विविध मान्यवरांनी व्यक्त केलं. चाणक्य मंडल परिवाराच्या वतीने नागरिकांचा जाहीरनामा या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ हरी नरके, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, किरण ठाकूर, अब्दुल कादरी मुकादम उपस्थित होते. अविनाश धर्माधिकारी अध्यक्षस्थानी होते. चौधरी म्हणाले, लोकशाहीमध्ये सत्ता केंद्रावर दबाव आवश्यक असतो, त्यामुळे सर्व जनतेने एकत्र येऊन दबाव निर्माण केला पाहिजे. नरके म्हणाले, नागरिकांच्या जाहीरनाम्यात कुटुंब नियोजन, स्त्री पुरुष समानता, भ्रष्टाचार विरोधी असे मुद्दे असले पाहिजेत. ठाकूर म्हणाले, हिंदुस्थानात लोकशाही आहे असं म्हटलं जातं, परंतु कर्नाटकमध्ये मराठी बांधवांवर ब्रिटिशांपेक्षा जास्त अन्याय केला जात आहे. याबद्दल महाराष्ट्रातील खासदार एकही शब्द बोलत नाहीत. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी प्रयत्न केले, पण संपूर्ण मराठी जनता एकत्र न झाल्यानं सीमावर्ती भागातील मराठी बांधवांवर अन्याय होत आहे. डॉक्टर मोरे म्हणाले, राजकीय पक्षांना जे हवे आहे ते लोकांच्या नावाखाली थोपवले जातात. मुकादम म्हणाले, लोकशाही ही राजकीय व्यवस्था नाही, तर ती जीवनशैली आहे. अविनाश धर्माधिकारी म्हणाले, कायद्याच्या चौकटीत राहून नागरिकांना व्यवस्थेविरोधात आवाज उठवता येऊ शकतो. मनमोहक डिझाईन, आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव,
स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अखिल भारतीय सम्राट सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. पक्षाने राज्यातील 12 मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 5 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव कडाळे पाटील मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पुण्यातून दिनेश पवार, बारामतीमधून दिलीपराव आगलावे, नांदेडमधून सुनील राठोड निवडणूक लढवणार असल्याचं अध्यक्ष भीमराव कडाळे पाटील यांनी सांगितलं. आई या विशेषांकाचं प्रकाशन तसंच रणरागिणी पुरस्कारांचं वितरण ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. वेणू शिंदे यांनी संपादित केलेल्या आई या विशेषांकाचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. आई या विशेषांकाचे प्रकाशन होत आहे. संपादिका वेणू शिंदे, त्याचप्रमाणे सहसंपादक विकास पाटील यांनी घेतलेली मेहनत आपल्याला विशेषांकाच्या तालोबाने जाणवते. आपण सर्वांनी नक्कीच वाचावा असा हा आपला विशेषांक आहे. एकदा जोरदार टाळ्या यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश घुले, सिने अभिनेते प्रवीण तरडे, शिवराज घुले उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या ममता सपकाळ, माधुरी सोनावणे, रुक्मिणी तरडे, नम्रता वागळे, राजश्री शिंदे, रुबिना शेख, नंदा लोणकर, गौरी नानजकर यांना रणरागिणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाटील म्हणाले, आई हा विषय समजून घ्यायला खोल आहे. नव्या पिढीला आई वडिलांचे महत्त्व समजून सांगावं लागतं. बऱ्याचदा वृद्ध आई वडिलांची घरात कटकट नको म्हणून परगावात नेऊन सोडलं जातं. तेव्हा आपल्या संवेदनेविषयी प्रश्न पडतो. तरडे म्हणाले, माझ्या जडणघडणीत आईचा महत्त्वाचा वाटा आहे. ती अशिक्षित असूनही आमचा अभ्यास घ्यायची. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मनमोहक डिझाईन, आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा. काळजाला भिडणारे कथानक असणारा येलो हा मराठी चित्रपट 4 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
बालक बालक या सुपरहिट सिनेमानंतर प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर पुन्हा एकदा एक मराठी सिनेमाच्या निर्मितीसाठी एकत्र आले असून मुंबई फिल्म कंपनी आणि विवा इन एन या निर्मिती संस्थेमार्फत येलो या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. येलो सिनेमाचे कथानक एका सत्यकथेवर आधारित आहे. ही कथा आहे जन्मतः डाऊन सिंड्रोमवर मात करून आपल्यातील गुणांच्या जोरावर यश मिळवणाऱ्या गौरी गाडगीळच्या प्रेरणादायी प्रवासाची. या सिनेमाचे आणखीन एक विशेष आकर्षण म्हणजे गौरी गाडगीळ आणि संजना राय यांचा बहारदार असा अभिनय. उत्तरायण, नटरंग, बालगंधर्व, बीपी, फॅशन, कॉर्पोरेट, हिरोईन अशा सिनेमांसाठी उत्कृष्ट कॅमेरा वर्क करणारा प्रतिभावंत सिनेमॅटोग्राफर म्हणजे महेश लिमये. महेश लिमये आता येलो या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकाच्या भूमिकेतून आपल्याला दिसणार आहे. येलोची संकल्पना हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी आम्हाला सांगितली. असा विषय हाताळणं सोपं नसून ते अवघड आहे, परंतु जे अवघड आहे तेच काम करण्यात खरी मजा असून आपण ते उत्तम प्रकारे सादर करू असे ठरवून या सिनेमाची सुरुवात आम्ही केली. या सिनेमासाठी माझ्यावर जो विश्वास माझे निर्माते रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर यांनी दाखवला आणि मला या सिनेमासाठी दिग्दर्शन करण्याची संधी दिली, यासाठी मी त्यांचा आभारी असल्याचं दिग्दर्शक महेश लिमये यांनी सांगितलं. या सिनेमासाठी उपेंद्र लिमये, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मनोज जोशी, ऐश्वर्या नारकर, उषा नाडकर्णी, शिखर हितेंद्र ठाकूर आणि प्रवीण तरडे असे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार एकत्र आले असून त्यांच्या अभिनयाची जादू येलो मधून बघायला मिळेल. आज काय शिट्टी वाजवायला शिकवली, उद्या काय फेटे उडवायला शिकवायचे. आजपासून या घरात मला शिट्टीचा आवाज नकोय. जो मुळात शून्यावर असतो ना त्याला हरण्याची कधीही भीती नसते. तिला जर नाही जमलं तर हसणारं कुणीच नाहीये तिला आत्ता, पण जर तिला जमलं ना तर डोक्यावर घेतील सगळे, लक्षात ठेव. मला विचारल्याशिवाय ती पाण्यातून बाहेर येऊ शकत नाही. तुम्ही घेऊन जाताय तिला. फॉर मी नथिंग इज स्पेशल दॅन अ रूल. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज तू आहेस येलो. येलो 10 सेकंड्स देतोय तुला. तुला उडी मारायची आहे आणि उडी मारायचीच आहे. कम ऑन गौरी, कम ऑन, कम ऑन, कम ऑन. यू कॅन डू इट. टेक इट एज अ चॅलेंज. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज तू आहेस येलो. येलो एका व्यक्तीवर आधारित चित्रपट आहे गौरी गाडगीळ आणि त्यांनी आपल्या आयुष्यात काय काय अचीव केलं एवढ्या कमी वयात आणि स्पेशल चाइल्ड असून एवढं सगळं अचीव करणं आपल्याला आपण असं म्हणतो की स्पेशल आणि नॉर्मल चाइल्ड. आपण नॉर्मल असून एवढं सगळं अचीव करू शकत नाही, परंतु स्पेशल असून सगळ्या अडचणीवर मात देऊन आपल्या आयुष्यात एवढं अचीव करतात. आणि त्यांची जी गोष्ट आहे, त्यांची जी कहाणी आहे ती इन्स्पिरेशनल आहे. तर त्यांच्या आयुष्यात जे जे घडलं आहे, त्यांच्या आईवडिलांनी त्यांची साथ दिली, त्यांच्या कोचनी त्यांना एक योग्य असं मार्ग दाखवलं आणि या सगळ्या गोष्टीला एकत्र करून आम्ही हा चित्रपट बनवला आहे. मला वाटतं की हा चित्रपट जेव्हा लोकांपुढे येईल 4 एप्रिलला, त्यावेळेस ते पाहून ते नक्कीच त्यांना इन्स्पायर करेल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. मनमोहक
मोहक डिझाईन, आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा. एकशे 27 वर्ष दिमाखात उभ्या असलेल्या महात्मा फुले मंडईच्या नूतनीकरणाचं काम महापालिकेने हाती घेतले आहे. पुण्यात गेली 127 वर्षे दिमाखाने उभी असलेली महात्मा फुले मंडई काट टाकणार असून लवकरच नव्या रूपातील मंडई पुणेकरांच्या भेटीला येणार आहे. ऐतिहासिक वास्तू असलेल्या मंडईच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम पुणे महापालिकेने हाती घेतले आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच पूर्ण इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. पुण्याचे वैभव असलेली महात्मा फुले मंडई 5 ऑक्टोबर 1886 पासून पुणेकरांच्या सेवेत आहे. आजही जुन्या मंडईच्या आवारात भाजीपाल्यासह विविध वस्तूंचा बाजार भरतो. स्वातंत्र्यानंतर या वैशिष्ट्यपूर्ण आणि वास्तुशास्त्राचा अद्भुत नमुना असलेल्या इमारतीला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा देण्यात आला. सागवानी लाकूड आणि दगडाने बांधण्यात आलेली ही वास्तू 127 वर्षांपासून टिकून आहे. मात्र काही ठिकाणी लाकडे खराब झाल्याने आणि कौले तुटल्याने पावसाळ्यात गळती होत होती. त्याची दखल घेत पुणे महापालिकेने हेरिटेज वॉक योजनेअंतर्गत नूतनीकरणासाठी मंजुरी दिली. यासाठी 1,52,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत पुणे महापालिकेचे हेरिटेज विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम ढवळे म्हणाले, पुणे शहरामध्ये सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा या जत्रेच्या संवर्धनासाठी पुणे महानगरपालिकेने हेरिटेज लिस्टिंग केलेलं आहे. महात्मा फुले मंडई ही ग्रेड 1 हेरिटेज वास्तू आहे. पुणे शहरातील गावठाण भागातील गॉथिक आर्किटेक्चरचं एकमेव महत्त्वपूर्ण उदाहरण असलेली ही वास्तू आहे. या ठिकाणी जो फूल बाजार आणि भाजीपाले विक्रेते आहेत त्यांचं पुनर्वसन किंवा नागरिकांना मोकळी जागा किंवा वास्तूचं महत्त्व किंवा प्रिसिंक्ट म्हणून डेव्हलपमेंट अशा अनेक विचार आणि प्रक्रियेतून ह्या वास्तुजत्रांच्या संवर्धनासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. तर हेरिटेज वास्तू हे फक्त वास्तूपुरतं महत्त्व न राहता नागरिकांना त्याची सुविधा मिळावी त्याचप्रमाणे ऐतिहासिक वास्तूचं महत्त्व जपलं जावं त्या दृष्टीने शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती करण्याचा मनोदय आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारच्या वास्तूंमध्ये मानवनिर्मित आणि नैसर्गिक कारणांमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान किंवा हानी पोहोचत असते. ते आपण थोपू धरू शकत नाही, पण पिरियडिकल मेंटेनन्स याचा अभाव असल्यामुळे अशा वास्तूंचा मोठ्या प्रमाणात दुरुस्तीसाठी प्रकल्प हाती घ्यावा लागतो. त्याप्रमाणे या वास्तूचं नियोजन करण्यात आलं आहे. गॉथिक आर्किटेक्चरची इमारत असल्यामुळे छतापासून तर तळापर्यंत प्लिंथपर्यंत मोठ्या प्रमाणात दुरुस्ती डागडुजी प्रमुख कामाचा भाग राहणार आहे. त्यानंतर सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहे. या प्राथमिक पहिल्या टप्प्यासाठी साधारण 1.5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि कामाचा कालावधी जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत राहणार आहे. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT and mechanical, diploma engineering, mechanical and computer. MBA finance, HR and marketing. BCA, BBA, MBA and MCA for engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.